मुलांच्या शाळा चालू झाल्या आहेत आणि आता तोच प्रश्न रोज की मुलांच्या टिफिनवर काय द्यायचं. तर त्यासाठीच एक हेल्दी रेसिपी मी इथे घेऊन आली आहे. त्यासाठी 1 वाटी पोहे मिक्सरच्या भांड्यात घातले आहे, सोबतच 1 वाटी रवा घातला आहे. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ. तर बघा या पद्धतीने बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. रवा जाड किंवा बारीक कुठलाही घेतला तरी चालेल, कारण आपण याला मिक्सरलाच फिरवून घेणार आहे. आता एका बाउलमध्ये हे काढून घेतलं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये गाजर घेतला आहे, सोबतच बीटरूट घेतला आहे. थोडंसं पाणी घालून यालासुद्धा मिक्सरला फिरवून घेऊ. पाणी थोडंसंच घालायचं आहे, म्हणजे हे बारीक व्हायला जेवढं पाणी लागेल ना, तेवढंच पाणी घातलेलं आहे. आता याची पेस्ट तयार करून घेतली, की आपण जे आता रवा आणि पोहे बारीक करून घेतले होते, त्याच्यामध्ये हे घालायची आहे. आता याच्यामध्ये अर्धा वाटी दही घातलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. आता हे आधी मिक्स करून घ्यायचं, तर चमचाने मिक्स करून घेते. आता पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे. याच्यामध्येच हे चांगलं मिक्स होईल आणि वाटलंच ना, तर थोडंसं पाणी तुम्ही ते घालू शकता, 2 चमचे. तर आता हे मिक्स करून घेतलं आहे. आता हे आपण रवा फुलायसाठी साईडला ठेवून घेऊ. तर बघा आता 5 ते 10 मिनिटानंतर हा रवा बघा किती मस्त असा फुललेला आहे. आता हे घट्टसर झालेलं आहे. यातलं थोडं-थोडंसं सारण घ्यायचं आणि हातावर असे गोळे तयार करून घ्यायचे. आता कुठलाही शेप तुम्ही इथे देऊ शकता. तर बघा या पद्धतीने मी गोल-गोल बनवून घेतले. तर एका प्लेटमध्ये आपण हे सगळे तयार करून घेतले. आता आपण याला वाफवून घेऊया. तर त्यासाठी चाळणीला मी इथे थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि इडली पात्रामध्ये हे ठेवलं आहे. आता याच्यावर हे आपण बॉल बनवून घेतले होते ते ठेवायचे. 10 मिनिटं याला वाफवून घेऊया. तर बघा 10 मिनिटानंतर मस्त असे फुललेले आहेत आणि आतपर्यंत चांगले शिजले आहेत. तर आता आपण याच्यासाठी एक फोडणी तयार करून घेऊ. त्यासाठी पॅनमध्ये मी इथे थोडंसं तेल घालायचं आहे. खूप जास्त तेल नाही घालायचं आणि आता याच्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा तीळ घातले. सोबतच थोडेसे कढीपत्त्याची पानं घातले. तुम्हाला वाटलंच ना, तर तुम्ही इथे थोडी हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता जे बॉल केले होते ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता हे मस्त असं कोट झालेलं आहे. आता याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी इथे पेरी-पेरी मसाला घेतला आहे. तुम्ही कुठलाही मसाला किंवा तुम्ही इथे मॅगी मसालासुद्धा घेऊ शकता. आता हे चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं. तर बघा मस्त अशी चटपटीत आपले हे बॉल तयार होतात. अगदी हेल्दी आहे मुलांच्या टिफिनवर द्यायसाठी आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. चालतं मग बाय.